हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण जे बनवणार आहे ते अगदी मोजक्याच साहित्यातून आणि अगदी सहज सोप्या पद्धतीने बनवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत अर्धी वाटी काजू. तर मी गरम पाण्यात भिजायला ठेवलेली आहे. गरम पाण्यात का तर लवकर भिजल्या जातात. दुसरी आपण प्रोसिजर करेपर्यंत ते काजू मस्त असे व्यवस्थित भिजल्या जातात. तर इकडे मी 2 कांदे घेतलेले आहेत आणि 2 टमॅटो घेतलेले आहेत असं कट करून आणि भरपूर सारा असा आपल्याला लसूण घालायचा आहे. तर लसूण घातल्याच्या नंतर मी कोथिंबीर घातलेली आहे याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता हे पूर्ण जिनस व्यवस्थित याची पेस्ट करून घ्यायची आहे. जेवढी बारीक पेस्ट होईल आपल्याला तेवढी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर बघू शकताय अशी पेस्ट झालेली आहे. इकडे आता कढई गरम करायला ठेवलेली. त्याच्यामध्ये मी 2-3 पळ्या तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं असं गरम झालं की लगेच याच्यामध्ये काजू घेतलेले आहेत मी आणि काजू असे एकाचे 2 केलेले आहेत. तर याला आता आपण ब्राऊन कलर येईपर्यंत असं परतायचं आहे. तर बघू शकताय मस्त मीडियम गॅसवर आता ब्राऊन कलर आलेला आहे. याला लगेच वेळ न घालवता आपल्याला लगेच हे काजू आता तेलातून बाहेर काढायचे आहेत. तर एका प्लेटमध्ये आपण पूर्ण हे आता काढून घेऊया. तर आपल्याला त्याच तेलामध्ये आता जे आपण मिक्सरला वाटून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि हे वाटण घालते वेळेस आपल्याला गॅस एकदम असं मिडियम ठेवायचं आहे. कारण लगेच असं सगळं उडल्या जाते. तर एकदम अशी फोडणी मस्त अशी बसलेली आहे. तर पूर्ण वाटण मी तेलामध्ये सोडून घेतलेलं आहे. बघू शकताय. आता आपल्याला काय करायचं आहे, इकडं वाटण गरम होईपर्यंत आपण इकडं काजू पण आता भिजले का बघूया. तर मस्त असे काजू भिजलेले आहेत. बघू शकताय मस्त असे टम्म फुगलेले आहेत. गरम पाण्यामुळे आपल्याला लगेच काजू भिजल्या जातात. तर लगेच भिजलेले आहेत. तर इकडं आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काजूची पेस्ट करून घेऊया. तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. तर हे आता मिक्सरला आपण फिरून घेऊया. तर आता मी एकदा हे असंच मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. तर याला लागणार आहे आपल्याला अर्धा कप याच्यामध्ये पाणी लागणार आहे. तर पाणी घालून आपल्याला जेवढी बारीक याची पेस्ट होईल आपल्याला तेवढी बारीक एकदम अशी पेस्ट बनवायची आहे. तर एकदम बारीक पेस्ट केलेली आहे. बघू शकताय मऊ अशी एकदम झालेली आहे. तर इकडं आपलं आता मस्त अशी फोडणी पण आता तेल सोडलेलं आहे. बघू शकताय मस्त असं. वाटण टाकल्याच्या नंतर आपल्याला एक 5 ते 6 मिनिट लागणार आहेत. वाटण मस्त असं तेलावर मस्त असं खमंग फोडणी होण्यासाठी. तर मस्त असं वाटण झालेलं आहे. आता तेल पण सोडलेलं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण परतायचं आहे. तर याच्यामध्ये मी 3 चमच काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. कारण ते कमी तिखट असते म्हणून मी 3 चमच घातलेला आहे. कलरला अगदी थोडीशी हळद घातलेली आहे आणि गोडा मसाला घातलेला आहे. इकडं धना जिऱ्याची पावडर घातलेली आहे. पूर्ण मसाले आता एकजीव करून घेऊया आणि मिडियम गॅसवर याला परतून घेऊया. तर मसाले आता पूर्ण तेल सुटेपर्यंत पुन्हा याला परतायचं आहे. तर गॅस आहे ते मिडियमच आहे. तर आपल्याला याच्यामध्ये आता घालायचं आहे जे आपण मिक्सरला काजूचं पेस्ट बनवली होती ना ते घालायचं आहे याच्यामध्ये. पेस्ट घातल्याच्या नंतर पुन्हा याला 1-2 मिनिट आपण याला परतून घेऊया. मस्त असं तेल सुटेपर्यंत याला असं परतायचं आहे मिडियम गॅसवर. तर बघू शकताय मस्त असं तेल सुटलेलं आहे. तर याला आणखी 1-2 मिनिट असंच परतून घ्यायचं आहे. कारण आपला मसाला जेवढा व्यवस्थित शिजल्या जाईल म्हणजे लगेच असं एकदम असं टेस्टी आपली काजू करी होणार आहे. तर आता आपण 1-2च मिनिट मी असंच झाकून ठेवलेलं आहे मसाल्याला. जेवढा मसाला आपला व्यवस्थित शिजल्या जाईल तशी आपली काजू करी टेस्टी होणार आहे. तर 2 मिनिट मी झाकून ठेवलं आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता आपण जे तेलामध्ये काजू फ्राय करून घेतले होते ते याच्यामध्ये घालायचे आहे. अगदी मिनिटभरच याला असं परतून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकता. तर मी याच्यामध्ये कपभर पाणी घातलेलं आहे. तर तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी तशी तुम्ही पाणी घालू शकता. तर मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्याच्या नंतर चवीनुसार याच्यात मीठ टाकायचं आहे. उकळी आलेली आहे बघू शकता. उकळी आली की लगेच याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त आपली झणझणीत रबरबीत काजू करी झालेली आहे. जास्त पातळसर नाही आणि जास्त घटसर पण नाही. एकदम मीडियम साईज आपली मस्त मसालेदार अशी काजू करी झालेली आहे. तर याच्यावर घालायचं आहे बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी अशी कोथिंबीर घालायचं आहे. तर एकदम बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातल्याच्या नंतर आपल्याला हे मिक्स करायचं आहे. व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे.
हे मस्त रबरबीत झालेली आहे. तर एकदम आपल्या घरच्या मोजक्या साहित्यातून आपण बनवलेली काजू करी आहे. जास्त काही साहित्य वापरलेलं नाही. तर आपल्या एकदम मोजकं साहित्यातून बनवलेली काजू करी. तर आपण याला अगदी मिनिटभर आपण याला वाफ देऊया. तर अगदी आपल्याला जास्त वेळ नाही, अगदी 1 मिनिटभरच आपल्याला याला वाफ द्यायची आहे. तर बघू शकता आता मस्त असं तेल सोडलेलं आहे. तर एकदम आपली अशी झणझणीत रबरबीत काजू करी तयार झालेली आहे. तर प्लेटमध्ये काढून घेऊया. आता एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये असं काढून घ्यायचं आहे. तर बघू शकताय मस्त आपली आता काजू करी तयार झालेली आहे. तुम्ही कशाबरोबर खा, एवढी भारी लागते ना, खूपच भाताबरोबर, चपातीबरोबर, मस्त भाताबरोबर तर अजून छान लागेल. एकदम टेस्टी आपली काजू करी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला अजिबात विसरू नका.